बजेट जाहीर झाल्याच्या नंतर राज्यभरामध्ये सोन्याच्या दरांमध्ये घट। मुंबईमध्ये 5,000 तर पुण्यामध्ये 3,000 सोनं स्वस्त। आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाला तर 10 लाख रुपयांची आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर 5 लाख रुपयांची मदत देणार। 5 एप्रिल 2024 पासून योजना लागू। रिअल इस्टेट क्षेत्रातील एजंट्सची 29 जुलैला राज्यातील 24 केंद्रावरती ऑनलाईन परीक्षा। महारेराने एजंट्सना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केल्यानंतर 5260 एजंट्स देणार परीक्षा। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऑनलाईन। पालकमंत्री राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा हल्लाबोल तर विखे पाटलांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार। मिटकरींची प्रतिक्रिया। छगन भुजबळांची भाषा सुद्धा प्रवीण दरेकर यांच्यासारखी होती। उपोषण संपल्यावर सगळ्यांचा हिशोब घेतो मनोज जरांगेंचा दरेकरांना इशारा। पुण्यामधल्या मनसे नेत्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरेंनी घेतला आढावा। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लघु चित्रपट महोत्सवाच्या पोस्टरचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण। राज्य सरकारच्या विविध योजना तरुणाई लघुपटाच्या माध्यमातून मांडणार। मुंबईतील 4 एकर क्षेत्रफळ घनदाट होणार। कुर्ला, पवई, बोरिवलीमध्ये वृक्ष लागवडीचा महानगरपालिकेचा निर्णय। मीरा भाईंदरमध्ये खड्ड्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचं आंदोलन। खड्ड्यामध्ये मोदींचा फोटो लावून केला निषेध। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये एकूण 53.12% पाणीसाठा। तुलसी धरण 100% भरलं तर तानसा धरण 91% भरलं। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त। महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पालघरमधील वांद्री धरण ओव्हरफ्लो। धरणाच्या सांडव्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू। रस्त्यावर पाणी आल्यामुळे पालघर जिल्ह्यातील मनोर विक्रमगड रोड हा वाहतुकीसाठी बंद तर वाडा खोडाळा रोडवरील पिंजाळ नदीवरचा सिलोत्तर पूल पाण्याखाली गेला। पालघरच्या वाणगावमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाला तडे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवरती नागरिकांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह। भिवंडीतील मानकोली अंजूरपाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था। खड्ड्यांमुळे ट्रक उलटला। अदानीमार्फत होणारा धारावी पुनर्विकासाचा सर्वे आम आदमी पक्षानं रोखला। धारावीचा मास्टर प्लॅन तयार होणार नाही आणि धारावीकरांना घरं देण्याचा GR निघणार नाही तोपर्यंत सर्वे होऊ देणार नाही, आपची भूमिका। एका तरुणाने ओव्हरहेड वायरवरती रेनकोट फेकल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबानं। चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वरील प्रकार। रेनकोट फेकणाऱ्या तरुणाला 2000 रुपयांचा दंड। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रामध्ये उडी मारून व्यापाऱ्याची आत्महत्या। कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती। विरारमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून 2 जणांचा मृत्यू। जीवदानी खदानीमध्ये एकाचा तर RJ हॉटेल समोरच्या विहिरीमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडला। आणि आता पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही बातम्या सुपरफास्ट। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस देऊनही पूजा खेडकर गैरहजर। दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळे अटकेच्या भीतीनं खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा। मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकरांचा खरंच घटस्फोट की बनाव? घटस्फोटाची सत्यता तपासण्याचे केंद्राचे पुणे पोलिसांना आदेश। कागदोपत्री घटस्फोट दाखवत पूजा खेडकरांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवल्याचा संशय। पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी सोडतात। वंचितच्या कार्यकर्त्यांचा आरोप। येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। ससून रुग्णालयामधल्या व्हायरल व्हिडिओच्या नंतर संबंधित डॉक्टरवरती तात्काळ कारवाई। बेवारस रुग्णांवरती उपचार करून निर्जन ठिकाणी सोडणाऱ्या डॉक्टरचं निलंबन। कृष्णा आणि वारणा खोऱ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अलमट्टीमधून 3.5 लाख क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करा। कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सध्या धरणामधून 1.5 लाख क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कासारी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। नदीचं पाणी परिसरामध्ये शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत। जीव मुठीत धरून नागरिकांचा प्रवास।
सलग दुसऱ्या दिवशी कोयना धरणामध्ये 4 टीएमसी पाण्याची वाढ. सध्या प्रति सेकंदाला 50,000 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असल्यामुळे पायथ्यामधून 1050 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला जाणार. पुण्यामधल्या स्वारगेट परिसरामध्ये गुरुवारी पाणी बंद. जलवाहिनीमधून गळती थांबवण्याच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. जुना पुणे मुंबई महामार्गावरती देहू रोड इथे एका चारचाकी वाहनामधून तरुणाची स्टंटबाजी. आरटीओचे नियम धाब्यावरती बसवून केला धोकादायक प्रवास. स्टंटबाजीचा प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद. पुण्याच्या आंबेगाव इथे निसरड्या रस्त्यामुळे पिकअपची गाडी घसरली. रस्त्यावर वाहनं कमी असल्यामुळे अपघात होता होता टळला. गाडी धडकल्यामुळे शेतकऱ्याच्या कांदा बराकीचं मोठं नुकसान. आणि मराठवाड्यामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस. काहीशी प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांच्या पथकाकडून जरांगेंची तपासणी. हिंगोलीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक. शरद पवार गट हिंगोली आणि वसमत विधानसभा या 2 जागा लढवणार असल्याची माहिती. स्वस्त धान्याच्या तांदळामध्ये आढळला प्लास्टिकचा तांदूळ. तांदळामध्ये प्लास्टिक तांदळाची भेसळ करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्याच्या गलांडी गावामधला धक्कादायक प्रकार. बीडमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार. लॉजवरती नेऊन बलात्कार करण्यात आल्याची माहिती. घटनेला 1 महिना होऊनही आरोपी फरार. आणि आता विदर्भामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूरमध्ये शनिवारी झालेल्या पावसाने 10,000 घरामध्ये पाणी शिरल्याचा महानगरपालिकेचा प्राथमिक अहवाल. तर 347 गावातील 5,982 हेक्टरवर पिकांचं नुकसान झाल्याचा सुद्धा प्राथमिक अहवाल. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील कार धरण ओव्हरफ्लो. त्यामुळे कारंजा तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील दहेगाव शिवारामध्ये बांध फुटल्यामुळे शेती पाण्याखाली. पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांची पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. भर पावसाळ्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 60 ते 70 गावामध्ये अद्यापही टँकरनं पाणी पुरवठा. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यामध्ये जलाशयात पाणीसाठा 0%. त्यामुळे भविष्यात मोठी पाणी टंचाई निर्माण होण्याचीही शक्यता. वर्ध्याच्या कोलगाव शिवाराला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका. सोयाबीन आणि कपाशीचं मोठं नुकसान. कोणतेही अधिकारी कर्मचारी गावामध्ये आले नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त. चंद्रपूर मूल मार्गावरच्या चिचपल्ली गावाजवळ 2 बसेसची समोरासमोर धडक. दोन्ही बसेसमधील 16 प्रवासी जखमी. जखमींमध्ये दोन्ही बस चालकांचाही समावेश. वर्ध्यातील कारंजा तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. 11 गावातील 23 घरांची पडझड तर 8 जनावरांचा मृत्यू. काँग्रेसच्या शेखर शेंडे यांनी ओढलं वर्ध्याच्या स्थानिक आमदारांवरती ताशेरे. राजकीय हस्तक्षेपामधून टेंडर मॅनेज होत असल्याचा बांधकाम विभागासह आमदारावरती काँग्रेसचे नेते शेखर शेंडे यांचा आरोप. छत्रपती चौक ते नरेंद्रनगर रेल्वे अंडरपास दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी खुला. डागडुजीच्या कामासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अंडरपास एक मार्ग वाहतुकीसाठी होता बंद. गडचिरोलीमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानं आलपल्ली चंद्रपूर आणि चंद्रपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग आता वाहतुकीसाठी खुला. नागपुरातील सुभानगरमध्ये बांधकाम सुरू असताना जमीन खचल्याने 12 फुटाचा खड्डा. नागपूर महानगरपालिकेकडून खड्डा पडलेल्या ठिकाणी सुरक्षेसाठी बॅरिगेटिंग. नागपुरात नशेखोरीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. भर रस्त्यामध्ये तरुणी नशेत असल्याचा संशय. तरुण तरुणीला सावरत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल. आणि उत्तर महाराष्ट्रामधल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा. अहमदनगरमध्ये दूध दरासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर लॉंग मार्च. दुधाला 40 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मोर्चामध्ये शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग. भ्रष्टाचारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निलंबन करावं या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांचं आंदोलन. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावरती लंके ठाम. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस.
नाशिकमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा। या कार्यक्रमाला नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ उपस्थित। गोकुळ झिरवाळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघामधून लढण्यासाठी इच्छुक। आपल्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांच्या सोबत झाली, आताही महाविकास आघाडी सोबतच आहे। पक्षाने संधी दिली तर नरहरी झिरवाळ यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार। गोकुळ झिरवाळ यांची प्रतिक्रिया। मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचं घोटी टोल नाक्यावरती आंदोलन। मार्गाची दुरुस्ती होईपर्यंत विना टोल वाहनं सोडण्याची मागणी। लेखी आश्वासनाच्या नंतर आंदोलन मागे। महिनाभरात करंजवण योजनेचं पाणी मनमाडकरांना मिळणार, त्यामुळे मनमाडकरांची कायमची चिंता मिटणार। आमदार सुहास कांदेंनी व्यक्त केला विश्वास। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेरणीची 98% कामं पूर्ण। सर्वाधिक 1,15,000 हेक्टर क्षेत्रावरती कापसाची लागवड। दमदार पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांना खत देण्यासाठी लगबग। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 27 दिवसांपासून आदिवासी संघटनेचं धरणं आंदोलन सुरू। 9 ऑगस्टला विश्व आदिवासी दिनाच्या दिवशी रेल रोको आंदोलनाचाही इशारा। सरकार आदिवासींच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने संघटना आक्रमक। नंदुरबार शहरातील गोरगरीब आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी रमाई आवास योजना मंजूर। मात्र लाभार्थ्यांना अजूनही अनुदान मिळालेलं नाही। या विरोधामध्ये भीम आर्मी जिल्हाध्यक्ष पाणी आणि अन्न त्याग आंदोलन करणार। धुळ्यामध्ये सकल मराठा समाजाचं आंदोलन। मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह ओबीसींमधून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरच्या रस्त्याची दुरवस्था, त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि महामार्ग विभागाच्या वतीनं कोंडाईबारी ते नवापूर दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती। मात्र ठेकेदाराकडून भर पावसामध्ये रस्त्याची दुरुस्ती होत असल्यामुळे कामावरती प्रश्नचिन्ह। जळगावमध्ये अंगणवाडीमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पिशवीत मेलेला उंदीर सापडल्यामुळे खळबळ। नशिराबाद येथील गृहिणीसोबत हा प्रकार घडल्यामुळे आहाराच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह। आणि आता कोकण आणि परिसरामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा। दासगावमध्ये घरावरती कोसळली दरड। दरडीमध्ये घराचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान। घराच्या भिंतींना दरडीमुळे तडा गेल्याचंही चित्र। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने काहीशी उसंत घेतल्यामुळे सावित्री आणि कुंडलिका नदी इशारा पातळीच्या खाली, त्यामुळे तुर्तास रोहा आणि महाडकरांवरचं पुराचं संकट टळलं। परशुराम घाटातील कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या परिसरातील कॉन्क्रीटला पडलेल्या तडा या आणखी रुंदावल्या। परशुराम घाटातील धोका वाढला। संरक्षण भिंत खचल्यापासून राष्ट्रीय महामार्गाकडून कोणतीही उपाययोजना न झाल्याचा परिणाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।